रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष निवडीवरून पक्षात वाद निर्माण झालाय। पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया राबवल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची दखल घेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ही निवड प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश दिलेत। तसेच लवकरच नव्याने पारदर्शक पद्धतीने जिल्हाध्यक्ष आणि युवक जिल्हाध्यक्ष निवडण्याच्या सूचना देण्यात आल्यात। पक्षातील सक्रिय आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात यावी असंही निर्देश देण्यात आले आहेत। बरखास्त केल्यानंतर कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष किंवा युवक जिल्हाध्यक्ष पद लावून कुठल्याही ऑफिसात जाऊन आणि कुठेही शासकीय कार्यालयामध्ये जाऊन आपला जिल्हाध्यक्ष म्हणून परिचय देण्याचे काम करू नये। असं कोणी आढळल्यास तर साहेबांना हे सगळ्या गोष्टी आम्हाला कानावर टाकाव्या लागतील आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। तोपर्यंत जिल्हाध्यक्षपदाची निवड होत नाही तोपर्यंत असं चुकीचे कार्य कोणीही करू नये। पक्ष वाढवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत। साहेबांचा आम्हाला आदेश आहे, साहेबांचा हात कसा बळकट होईल यासाठी आम्ही कामं करत असतो। आता साहेबांचा सुद्धा आदेश आहे की स्थानिक नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष देण्यात येणार आहे। तोपर्यंत कोणी कार्यकर्ता असो कोणी कोणावर विश्वास ठेवू नका। तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष साहेब आदेश देत नाही तोपर्यंत या नंदुरबार जिल्ह्याला आतापर्यंत जिल्हाध्यक्ष लाभलेला नाही। दरम्यान पदाचा गैरवापर किंवा स्वतःला जिल्हाध्यक्ष घोषित करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे।